नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण घर बसल्या फक्त 75 रुपयामध्ये आपल्या आधार कार्डवरील ॲड्रेस कशा पद्धतीने चेंज करू शकतो. याकरता 2026मध्ये नवीन पद्धत काय आलेली आहे आणि याकरता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईलवरती सुद्धा या पद्धतीचा वापर करून आपल्या आधार कार्डवरील जो काही ॲड्रेस आहे तो आपण बदलू शकतो, तोही घरातील कोणाचाही. तर ही नेमकी सोपी पद्धत काय आहे आणि कशा पद्धतीने आपण हा जो काही आधार कार्डवरील पत्ता बदलू शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, नवीन पद्धतीने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरवरती यायचं आहे आणि प्लेस्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला आधार हे ॲप आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे. तर आपण येथे आधार हे टाईप करून घ्यायचं आहे. आधार टाईप केल्यानंतर आपल्यासमोर जे हे ॲप ओपन होईल हे ॲपच आपल्याला डाउनलोड करायचं. इतर कोणतेही ॲप तुम्ही डाउनलोड करू नका. फक्त आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे असलेलं ॲप आपल्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण ॲप हे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. येथे ज्या सर्व काही परमिशन मागेल आपल्याला त्या परमिशन देऊन टाकायचं आहेत. अलाउ करायचं आहेत. परत एकदा अलाउ करायचं आहेत. SMS करता सुद्धा परमिशन द्यायची आणि अशा पद्धतीने आपल्यासमोर आता ॲप हे ओपन झालेलं आहे. आता येथे आपल्याला जो काही ॲपच्या बॉटम साईडला इंट्रोडक्शन दिसत असेल, स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे प्रोसेस करायचं आहे. आता येथे अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जात आहे की आपल्याला जो काही आधार नंबर आहे ते हे ॲप वापरण्यासाठी आवश्यक आहे आणि त्यासोबत जे आपल्याला व्यवस्थित लाईटिंग असणं आवश्यक आहे, ज्यातून आपण फेस ऑथेंटिकेशन करू शकणार आहोत. म्हणजे आपल्याला विचारलं जात आहे की आय एम रेडी विथ आधार, आय डू लेट. आता आपण आपला आधार कार्ड नंबर आपल्यासोबत आहे, तर आपण आय एम रेडी विथ माय आधार हा पर्यायावरती आता क्लिक करणार आहोत. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला आपला जो काही आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे ज्या काही सर्व टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या सर्व आपल्याला ॲग्री करून घ्यायच्या आहेत. प्रोसीड या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जो काही मोबाईल नंबर आहे आपला मोबाईलमध्ये जे काही सिम कार्ड आहे त्याचं व्हेरिफिकेशन येथे होणार आहे. याला साधारण 1 मिनिटाचा किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो. आपल्या नेटवर्कवरती हे अवलंबून असणार आहे. आता इथे SMS आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झालेला आहे. आता कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन जो काही हा पर्याय आहे खाली, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे सांगितलं जात आहे की आपण व्यवस्थित जे काही आपलं लाईटिंग आहे ती लाईटिंग आपल्या चेहऱ्यावरती आलं पाहिजे आणि आपल्याला जे ऑथेंटिकेशन करत असताना आपले जे काही डोळे आहे ते ब्लिंक करायचे आहे, म्हणजे उघडझाप करायचे आहे, तेव्हाच हे ऑथेंटिकेशन हे पूर्ण होऊ शकणार आहे. जो काही चेहरा आहे ते चेहरा जो आपल्याला ते फ्रेम दिसेल या फ्रेममध्ये आपण घेऊन यायचं आहे, उघडझाप करायचं आहे आणि आपण फेस ऑथेंटिकेशन लगेच सक्सेसफुली इथे झालेले आहेत, तेही विथिन सेकंडमध्ये. आता आपला जो काही प्रोसीड पर्याय आहे हा प्रोसीड पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला पिन सेट करण्यासाठी विचारलं जात आहे. आपल्या आठवणीत राहील, लक्षात राहील असा पिन आपण इथे तयार करून ठेवायचा आहे किंवा तो लिहून तरी ठेवायचा आहे. प्रोसेस करायचं आहे. अशा पद्धतीने आता ॲपचा जो काही नवीन इंटरफेस आहे तो इंटरफेस आता इथे ओपन झालेला आहे. तर इथे स्किप गाईड या पर्यायावरती आपण क्लिक करणार आहोत. पण आधार कार्डच्या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर इंटरफेस हा ओपन होत असतो. इंटरफेस ओपन झाल्यानंतर येथे सुरुवातीला आपल्याला वरती जे काही आधार कार्ड धारक आहे त्यांचं नाव आणि इथे फोटो दिसतो. त्यानंतर आपल्या आधार कार्डचा हा QR कोड असतो आणि इतर काही डिटेल्स आपल्याला हे दिसत असतात. तर आपण महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण कुठल्याही आधार सेंटरवरती न जाता आपल्या मोबाईलवरनं आपण आपला आधार कार्डवरचा ॲड्रेस म्हणजे पत्ता कशा पद्धतीने बदलू शकतो,
मोबाईल नंबर कशा पद्धतीने बदलू शकतो आणि इतर ज्या काही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने आपण वापरू शकतो याचीच माहिती आता आपण एक एक करून घेऊया. तर आपण या पद्धतीने ॲपवरती आल्यानंतर आपल्याला सर्व ह्या डिटेल्स दिसतात. आपल्याला जे काही महत्त्वाचे डिटेल्स चेंज करायचे असतील आपल्या आधार कार्डमध्ये त्याकरता ॲपवरती आल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली असं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे एक पर्याय दिसत आहे आधार कार्ड अपडेट म्हणून. जो काही हा आपल्याला पर्याय दिसत आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि येथेच आपलं सर्व जी महत्त्वाची कामे आहे आधार कार्डची ती येथे होणार आहेत. तर आपण माय आधार अपडेट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. माय आधार अपडेट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला विविध जे काही पर्याय इथे दिसत आहेत. तर पहिला पर्याय आहे जर आपल्याला आपला मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर मोबाईल नंबर आपण इथून आपला चेंज करू शकतो आहेत. त्यानंतर आधार कार्डवरचं जर नाव आपल्याला बदलायचं असेल तर त्याचा हा पर्याय आहे. त्यानंतर जर आपल्याला ईमेल आय डी जर अपडेट करायचं असेल तर त्याचाही पर्याय इथे उपलब्ध दिलेला आहे करून. तर मित्रांनो आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता ॲड्रेस सर्वप्रथम कशा पद्धतीने चेंज करायचा ते शिकून घेऊया आणि नंतर पुढील व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर असेल, नाव असेल, ईमेल आय डी अपडेटचा आपण एक एक करून शिकूया. आता पुढे आपण जाऊया ॲड्रेस अपडेट या पर्यायावरती. हे प्रोसेस होणार आहे. तर आपण फीज ही 75 रुपये लागणार आहे आणि दिवस हे 30 दिवसाचं टायमिंग लागणार आहे ते अपडेट होण्याकरता. पण एवढे दिवस लागत नाही. 7 ते 8 दिवसामध्ये आपल्या आधार कार्डवरचा ॲड्रेस हा चेंज होऊन जात असतो. त्याकरता आपल्याला जो काही ॲड्रेस प्रूफ आहे नवीन ॲड्रेसचा तो लागणार आहे. तर सिलेक्ट प्रूफ ऑफ ॲड्रेस डॉक्युमेंट जोडावं लागणार आहे. त्या डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागतील. व्हेरीफाईड डिटेल्स जे काही ॲड्रेस चेंज करावं लागेल त्यानंतर पेमेंट करावं लागेल आणि त्यानंतर आपली जी काही रिक्वेस्ट आहे ती कंप्लीट होणार. त्यानंतर आता आपल्याला इथे कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे जो काही आधार लिंक आपला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP आला असेल तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला जोडायचे आहेत. त्याच्या काही इन्स्ट्रक्शन त्यांनी अगोदर दिलेले आहेत. ते इन्स्ट्रक्शन आपण समजून घेऊया. त्यानुसारच आपल्याला कागदपत्रही जोडावे लागणार आहे. तर सर्वात पहिलं जे आहे ती लिजिबिलिटी म्हणजे पेज जे आहेत ते जे काही आपण डॉक्युमेंट जोडणार आहोत ते व्यवस्थित दिसणार असावं. त्याच्यावरची जी टेक्स्ट आहे ती वाचता यायला पाहिजे. त्यासोबत जो काही फोटो असेल तो व्यवस्थित आला पाहिजे. त्यावरती शॅडो वगैरे नको आहे. त्यावरतीच काही हॉलोग्राम असतील तर ते हॉलोग्राम व्यवस्थित दिसायला हवे आणि जी काही पिक्चर क्वालिटी असेल डॉक्युमेंटची ती व्यवस्थित असणं आवश्यक आहे. हे सर्व मुद्दे आपण ध्यानात घ्यायचे. जर घेतले नाही तर यामुळे आपलं जे काही ॲड्रेस चेंजची काही प्रोसेस आहे ती रिजेक्ट होऊ शकते. तर आता आपण डॉक्युमेंट कोणकोणते आपण देऊ शकतो ॲड्रेस चेंज करतात ते सर्वप्रथम समजून घेऊया. जर आपलं नवीन ॲड्रेसवरचं जर मतदान कार्ड असेल तर ते देऊ शकतो. स्टँडर्ड सर्टिफिकेट असेल ते देऊ शकतो. त्यानंतर EPFOचं जे PFचं आपल्याकडं जर ID कार्ड असते, रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, स्टँडर्ड सर्टिफिकेट फाय तहसीलदार, मॅरेज सर्टिफिकेट, गॅस कनेक्शन बिल, शेड्यूल कमर्शियल बँक, त्यानंतर ST, OBC, व्हॅलिडिटी इतर जी काही सर्व प्रो आहे ते आपण इथे देऊ शकतात. करायचं तर आता मी इथे रेंट ॲग्रीमेंट माझ्याकडे अवेलेबल आहे. तर रेंट ॲग्रीमेंटनुसार आता मी पर्याय शोधतो तो रेंट ॲग्रीमेंटचा कुठे आहे आणि ते देतो. आता हे आलं आहे सेल्स अँड रजिस्टर ॲग्रीमेंट. तर सांगते द सेल्स ॲग्रीमेंट गिफ्ट डीड लीज ॲग्रीमेंट लिव्ह LIC ॲग्रीमेंट मस्ट बी हॅव नेम ॲड्रेस ऑफ द रेसिडेंट अँड द डॉक्युमेंट मस्ट बी व्हॅलिड. आता हे आय अंडरस्टँड प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. आता मल्टिपल पेजेस सिलेक्ट. आता इथं फोटो पण आपण काढू शकतो आणि डायरेक्ट PDF कॉपीसुद्धा आपण इथे जोडू शकतो. तर माझ्याकडे PDF आहे त्यामुळे मी ते डायरेक्ट PDF जी आहे ती अपलोड करणार आहे. तर ही ॲग्रीमेंट कॉपी आहे. ही ॲग्रीमेंट कॉपी मी अपलोड केलेली आहे आणि आता फाईल डिटेल्स अँड वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आता ही फाईल आपण ही इथे सेव्ह करणार आहेत. त्यानंतर आता इथे आपल्याला जो काही आहे जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला इथे भरायचा आहे. तो असेल तो घर नंबर टाकायचा आहे, स्ट्रीट रोड लेन नंबर टाकायचा आहे, एरिया लोकॅलिटी टाकायचा आहे, लँडमार्क टाकायचा आहे. पण येथे आपला जो काही पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपली जी काही गावांची यादी ज्या पोस्ट ऑफिस अंतर्गत सर्व जी गाव आहेत ते येतील. त्यापैकी जे आपलं जवळचं असेल ते आपल्याला निवडायचं किंवा जर आपलं गावाचं नाव जर डायरेक्ट येत असेल तर गावाचं नावसुद्धा आपण डायरेक्टली येथे निवडू शकतात. अशा पद्धतीने गावाचं नाव निवडल्यामुळे बाकीचे डिटेल्स फिल झालेले आहेत. आता आपले ते
जे काही वरचे जे काही डिटेल्स आहेत, हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट, स्ट्रीट, रोड, एरिया, लोकॅलिटी इत्यादी, आपण हे जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला मॅन्युअली इथे भरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण संपूर्ण ॲड्रेस भरून घेतलेला आहे. आता आपण प्रिव्ह्यू डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. प्रिव्ह्यू डिटेल्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपण पुढे बघूया. अशा पद्धतीने आपल्यासमोर जो काही नवीन ॲड्रेस आहे तो आलेला आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. जर आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर आपण एडिट या पर्यायावरती निवडू शकता. मला हवा असलेला मराठीमधला पत्ता जो काही आहे दुरुस्त केलेला आहे आणि आता मी सबमिटकडे जात आहे. त्यापूर्वी आय हॅव रीड अंडरस्टँड दोज ॲडवायझरी अँड नीड टू बी शोन अगेन. तर मी हे चेकबॉक्सवरती क्लिक केलेलं आहे आणि प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशन या पर्यायावरती आता क्लिक करत आहेत. त्या पद्धतीने फेस व्हेरिफिकेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपल्याला येथे पेमेंट हे करायचं आहे. फेस व्हेरिफिकेशन करताना लक्षात घ्यायचं आहे, जे काही सर्कल आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये आपला चेहरा बरोबर आला पाहिजे आणि डोळ्याची उघडझाप करायची, तर आपलं फेस व्हेरिफिकेशन हे कंप्लीट होत असतं. आता कन्फर्म आणि पे या पर्यायावरती आपण आता क्लिक करणार आहोत. आपण वेगवेगळे पर्याय वापरूनही पेमेंट करू शकतो. तर आपल्याला जो काही सुटेबल पर्याय असेल तो पर्याय आपण इथे वापरू शकता. UPI पेमेंट आहेत, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकता. UPI पेमेंटने मी हे पेमेंट जे आहे ते करणार आहेत. 75 रुपये फी आपल्याला ही लागणार आहेत. अशा पद्धतीने फीचं पेमेंट हे झालेलं आहे. आता इथे आपल्याला आलेलं आहे की जे काही आहेत आधार अपडेटची जी काही रिक्वेस्ट आहे ती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे आणि आपण त्याचा ॲक्नॉलेजमेंट शीट जी आहे ती सुद्धा इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. ॲक्नॉलेजमेंटसुद्धा आता आपलं डाउनलोड झालेलं आहे, जपून ठेवायचे आहेत. जर अपडेट झाल्यानंतर आपल्याला इथे SMS द्वारे सुद्धा जे काही आहे आधारद्वारे कळवलं जात असतं. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलं आहे की आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरतूनच आपले आधार कार्ड डिटेल कशा पद्धतीने बदलू शकतो, ॲड्रेस कशा पद्धतीने अपडेट हा आपण करू शकतो. त्याबरोबरच इतर जे काही पर्याय आहेत ते सुद्धा आपण वापरून अशाच पद्धतीने करू शकतो, ज्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट असेल, ॲड्रेस बदलणं असेल, नाव बदलणं असेल किंवा ईमेल ID असेल, अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.